नमस्कार, मी समीक्षा बेंडे. एडीएन बातमीपत्रात आपलं स्वागत. आजच्या दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. महायुतीच्या घटक पक्षांचे नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पूर्व मतदारसंघातून तिसऱ्यांदा अतुल सावे यांनी दाखल केला विधानसभेचा उमेदवारी अर्ज. उद्योजिका पद्मा तापडिया यांच्या पुढाकारानं दिवाळीच्या काळात साड्या फराळ साहित्य वाटप करून 3000 कष्टकरी महिलांची दिवाळी होणार गोड. उपक्रमास अयोध्येतील श्रीराम मंदिराचे कोषाध्यक्ष आचार्य गोविंद देवगिरीजी महाराज यांची सदिच्छा भेट. आता पाहूयात सविस्तर बातम्या. पूर्व मतदारसंघातून महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून अतुल सावे यांनी शुक्रवारी तिसऱ्यांदा आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई ए, पीपल्स रिपब्लिकन पार्टी क आणि रयत क्रांती संघटना या महायुतीच्या घटक पक्षांचे नेते आणि पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पूर्व मतदारसंघातून महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून श्री अतुल सावे यांनी शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई ए, पीपल्स रिपब्लिकन पार्टी क आणि रयत क्रांती संघटना या महायुतीच्या घटक पक्षाचे नेते आणि पदाधिकारी तसंच कार्यकर्त्यांच्या मोठ्या उपस्थितीत SFS स्कूल इथं निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात त्यांनी आपला अर्ज सादर केलाय. या प्रसंगी डॉक्टर भागवत कराड, शिरीष बोराळकर, राजेंद्र जंजाळ, अभिजित देशमुख, अनिल मकरिये, शिवाजी दांडगे, लक्ष्मीकांत थेटे, जालिंदर शेंडगे, दामू अण्णा शिंदे, राज वानखेडे, विवेक राठोड, दीपक ढाकणे, हर्षवर्धन कराड यांच्या समवेत मोठ्या प्रमाणावर महायुतीचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर अतुल सावे यांनी माध्यमांशी संवाद साधलाय. 2014 आणि 2019 मध्ये भारतीय जनता पार्टीचा अधिकृत उमेदवार म्हणून मी निवडणूक लढलो. दोन्ही वेळेस मला महायुतीचे आमचे सर्व घटकांनी मला निवडून दिलं आणि मला सांगायला आनंद होतो की 14 आणि 19 मध्ये सर्व छत्रपती संभाजीनगरच्या नागरिकांच्या वतीने मला जो आशीर्वाद मिळाला त्यामुळे मी एक हिंदू आमदार म्हणून निवडून येऊ शकतो. आणि आज मला सांगायला पुन्हा एकदा आनंद आहे की मला महायुतीच्या सर्व नेत्यांनी, एकनाथजी शिंदेसाहेब असतील, देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील किंवा अजितदादा पवार साहेब असतील, यांनी माझ्यावर विश्वास टाकून मला तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. आणि मला नक्कीच खात्री आहे की 10 वर्षात या छत्रपती संभाजीनगर शहराच्या विकासासाठी मी अनेक जे प्रश्न प्रलंबित होते, मग तो रस्त्याचा प्रश्न असेल तर तो 700 कोटी रुपये रस्त्यासाठी वेगळ्या वेगळ्या माध्यमातून आणले. आज कचऱ्याचा प्रश्न होता, त्यासाठी जो 115 कोटी रुपये सरकारकडून मंजूर करून आणले. आज आपल्याला माहिती असेल तर पाण्याचा जो अतिशय गंभीर प्रश्न होता त्यासाठी पण आम्ही 2019 मध्ये 1680 कोटी रुपयाची योजना मंजूर करून आणली होती. आणि त्या योजनेच्या माध्यमातून त्यालाही पुढे अमृतमध्ये आमचे केंद्रीय मंत्री डॉक्टर कराड साहेबांनी 1000 कोटी रुपये मिळवून दिले. आणि आज 1700 कोटीची योजना पुढच्या 3 महिन्यात सगळ्यांना मुबलक पाणी मिळणार. सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणाऱ्या उद्योजिका पद्मा तापडिया यांच्या पुढाकारानं आणि शहरातील काही उद्योजक महिलांच्या वतीनं दिवाळीच्या काळात 3000 कष्टकरी महिलांना साड्या फराळ साहित्य वाटप केलं जाणार असून या कार्यक्रमास अयोध्या येथील श्रीराम मंदिराचे कोषाध्यक्ष आचार्य गोविंद देवगिरीजी महाराज यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या आहेत. मागील 4 वर्षाप्रमाणे याही वर्षी उद्योजिका पद्मा तापडिया यांच्या पुढाकारानं शहरातील उद्योजक महिलांच्या वतीनं दिवाळीच्या काळात गोरगरीब कष्टकरी गरजू महिलांना साड्या फराळ मिठाई साबण तेल असं साहित्य वाटप केलं जाणार आहे. शहर आणि आसपासच्या परिसरामध्ये दिवाळीचा फराळ साड्या आणि साहित्य वाटप करण्यात येणार आहे. यावर्षी 3000 महिलांना साहित्याचं वाटप केलं जाणार आहे. यावर्षी फराळ मिठाई बनवण्याचं काम सुरू असताना अयोध्येतील श्रीराम मंदिराचे कोषाध्यक्ष आचार्य गोविंद देवगिरीजी महाराज तथा पूर्वाश्रमीचे किशोरजी व्यास यांनी सदर ठिकाणी भेट देऊन पूजन करीत कार्यास शुभ आशीर्वाद दिलेत.
प्रसिद्ध उद्योजिका तथा सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणाऱ्या पद्मा तापडिया यांच्या पुढाकारानं सदर उपक्रम मागील 4 वर्षांपासून राबवण्यात येत आहे। यावर्षी या कार्यात ब्लॉगर्स ग्रुपच्या सदस्यांनी देखील सहभाग घेतला असून नुकत्याच जमा झालेल्या कापडांचं वर्गीकरण करून पॅकिंगचं काम ब्लॉगर्स ग्रुपच्या वतीनं करण्यात आलं। या कार्यासाठी शहरात फराळ, लाडू बनवून फूड पॅकेट्स आणि साड्या पॅकिंगचं काम पूर्ण करण्यात आलं आहे। आता सदर साहित्य वाटप करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल। या कार्यासाठी पद्मा तापडिया यांच्या पुढाकारानं किरण भट्टड, राधिका वेलंगी, पुष्पा लड्डा, पुष्पा मणियार, साधना जाजू, पूजा जाजू, उमा खंडेलवाल, विजया तापडिया आदी कार्यरत असून उपक्रमाबाबत किरण भट्टड आणि ब्लॉगर्स ग्रुपचा पार्थ नागरे यांनी एडीएन सोबत बोलताना माहिती देत या उपक्रमामध्ये सहभागी होण्याचं सर्वांना आवाहन केलंय। आम्ही दरवर्षी दिवाळीच्या वेळेस असा विचार करतो की परिवारमध्ये सगळ्यांनाच आपण नवीन वस्तू घेतो, परंतु राहून कोण जाते? माझी श्रमिक बहीण। मग त्याच्यासाठी म्हणून आम्ही हा प्रकल्प 5 वर्षापूर्वी सुरू केला होता की बाई साडी आणि मिठाई आणि नमकीन द्यायचा। मग असं वाटलं की इतरही आमच्याकडे बरंचसं साहित्य जमा झालं आणि आम्ही सगळ्यांना, आमच्या मैत्रिणी, बाकीच्या जे आमच्यासोबत कलिग्ज आहेत, काम करतात, इंडस्ट्रियलिस्ट आहेत, त्यांना आम्ही आव्हान केलं की तुम्ही आम्हाला तुमच्याकडे वापरण्यायोग्य साहित्य द्या। आणि इव्हन जे मोठे मोठे व्यापारी आहेत, जे साडीचा बिझनेस करतात, ड्रेसचा बिझनेस करतात, ते पण मग आमच्यामध्ये सामील झाले। असं करता करता आमचा कारवा वाढत गेला। तर संभाजीनगर ब्लॉगर्स आपलं जे हे ग्रुप आहे हे मागच्या 4 वर्षापासून प्लास्टिक संकलन ह्या मेन विषयावर काम करतं। तर आपण दर रविवारी, जर आपण कोविड लॉकडाऊन जर सोडलं त्यानंतर हर एक रविवार आपण प्रयत्न करतो की आपण जिथे आपल्या महानगरपालिकेच्या कचऱ्याच्या गाड्या नाही पोहोचू शकत तिथे जाऊन आपण कचरा संकलन किंवा प्लास्टिक संकलन जे एन्व्हायरमेंटला प्रदूषित करतं, खराब करतं, त्याला आपण गोळा करून त्याचं रिसायकल करण्याचा प्रयत्न करतो। हे आपलं मेन थीम होतं। मध्य विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई, पीपल्स रिपब्लिकन पार्टी क आणि रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार प्रदीप जयस्वाल यांच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचं उद्घाटन मोठ्या थाटात पार पडलं। शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई, पीपल्स रिपब्लिकन पार्टी क आणि रयत क्रांती संघटना महायुतीचे मध्य विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार प्रदीप जयस्वाल यांच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचं उद्घाटन मोठ्या थाटात पार पडलं। या समारंभात विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी हजेरी लावली, ज्यात शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई, पीपल्स रिपब्लिकन पार्टी क आणि रयत क्रांती संघटनेचे प्रमुख कार्यकर्त्यांचा समावेश होता। या कार्यक्रमात प्रदीप जयस्वाल यांनी त्यांच्या निवडणूक प्रचाराच्या उद्दिष्टांविषयी माहिती दिली आणि मतदारांना एकत्र येऊन त्यांच्या विकासाच्या आकांक्षांसाठी मतदान करण्याचं आवाहन केलंय। उद्घाटन कार्यक्रमात उपस्थित लोकांनी प्रदीप जयस्वाल यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आणि त्यांना आगामी निवडणुकीत यशस्वी होण्यासाठी शुभेच्छाही दिल्यात। संपूर्ण कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर जयस्वाल यांच्या प्रचार कार्यालयानं एक सकारात्मक वातावरण निर्माण केलं असून त्यांना समर्थकांकडून प्रोत्साहन मिळालं आहे। आगामी निवडणुकीत या कार्यालयाचं महत्त्व अधिक वाढणार आहे हे निश्चित। या कार्यक्रमावेळी पालकमंत्री अब्दुल सत्तार, मंत्री अतुल सावे, भाजप शहर जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर, रिपाई जिल्हाध्यक्ष संजय ठोकळ, राष्ट्रवादी काँग्रेस कार्याध्यक्ष कय्यूम शेख, पीपल्स रिपब्लिकनचे लक्ष्मण कांबळे, हर्षवर्धन कराड, शहर प्रमुख विश्वनाथ राजपूत, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष रफिक शेख, सुहास दशरथे, महेंद्र सोनवणे, जगदीश सिद्ध, राज वानखेडे, सागर पाले, महेश माळवतकर, गंगाधर ढके, चंद्रकांत इंगळे, राजू अहिरे, रमेश सूर्यवंशी, चिंतन शहा, राजेश मेहता, जालिंदर शेंडगे, मुकेश जैन, अजय चावरिया, युवा सेनेचे सागर करडक, पप्पू इंगळे, राहुल देवगिरीकर, भाजप महिला आघाडीच्या शालिनीताई, जयश्री मुंडे, रेखा जयस्वाल, शिवसेना महिला आघाडीच्या शारदा घुले, पद्मा शिंदे यांची मंचावर उपस्थिती होती। या उद्घाटन सोहळ्यावेळी शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई, पीपल्स रिपब्लिकन पार्टी क आणि रयत क्रांती संघटना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती। महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार डॉक्टर दिनेश परदेशी यांच्या प्रचारार्थ वैजापूर विधानसभा मतदारसंघातील महालगाव ते झोडेगाव पर्यंत दुचाकी वाहन रॅली काढण्यात आली होती। यात शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या रॅलीत उत्साहपूर्वक सहभाग घेतला। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर दिनेश परदेशी यांच्या प्रचारार्थ वैजापूर विधानसभा मतदारसंघातील महालगाव
ते झोडेगावपर्यंत दुचाकी वाहन रॅली काढण्यात आली. शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या रॅलीत उत्साहपूर्वक सहभाग घेतला. शिवसेना पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मोठ्या संख्येने युवक या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. दुचाकी वाहन रॅलीचं नेतृत्व स्वतः दानवे यांनी करून कार्यकर्ते व समर्थकांना एकजूट राहण्याचा संदेश दिला. डॉक्टर दिनेश परदेशी यांच्या दुचाकीचं सारथ्य करत दानवे यांनी स्थानिक मतदारांना शिवसेना ठाकरे गट पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. याप्रसंगी माजी उपजिल्हा प्रमुख अविनाश गलांडे, विधानसभा संघटक मनाजी पाटील मिसाळ, तालुका संघटक मनोज गायके, उपनगराध्यक्ष हाजी अखिल शेठ व मोठ्या संख्येनं तरुण सहभागी झाले होते. अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडीएन. चष्मा नको? चष्मा घालवा कायमचा. कॉन्टुरा व्हिजन जगातील प्रगत तंत्रज्ञानाद्वारे नेत्रतज्ञ डॉक्टर प्रकाश कांकरिया, साई सूर्य नेत्र सेवा, अहमदनगर यांचे चष्मा व दृष्टी दोष घालवण्यासाठी लेझर नेत्र शस्त्रक्रिया शिबिर छत्रपती संभाजीनगरमध्ये रविवार दिनांक 27 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 10 ते 12 हॉटेल रविराज बाबा पेट्रोल पंप चौक, छत्रपती संभाजीनगर. मोतीबिंदू, काचबिंदू, नेत्ररोपण, तिरळेपणावर उपचार उपलब्ध. सवलतीच्या दरात लेझर नेत्र शस्त्रक्रिया. नोंदणीसाठी संपर्क 9112821233 9112288611. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है क्या? है ना सर. देना. बहुत मस्त लगी आपको. ये ना सर. ये ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर आपलं स्वागत. स्ट्रोक विषयी जनजागृती करण्यासाठी आणि स्ट्रोक कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी शुक्रवारी संत एकनाथ रंग मंदिर इथं शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी स्ट्रोक वॉरियर रुग्णांचा सत्कार करण्यात आला. स्ट्रोक किंवा अर्धांगवायू किंवा मेंदूचा झटका हे सर्व समानार्थी शब्द आहेत, जे जेव्हा मेंदूच्या विशिष्ट भागात रक्तपुरवठा गंभीरपणे कमी होतो, ज्यामुळे मेंदूचं कार्य बिघडतं, तेव्हा होतात. स्ट्रोकविषयी जनजागृती करण्यासाठी आणि स्ट्रोक कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी दर 29 ऑक्टोबर रोजी जागतिक स्ट्रोक दिवस साजरा केला जातो. या आजाराविरुद्ध लढण्यासाठी डॉक्टर उन्मेष टाकळकर, डॉक्टर मनीषा टाकळकर आणि डॉक्टर शशिकांत आगसरे यांचं विशेष योगदान असून त्यानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. स्ट्रोक वॉरियर अशा रुग्णांचा सत्कार करण्याचा उपक्रम आहे, ज्यांनी मोठ्या स्ट्रोकला मात दिलेली आहे. तसंच प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या स्ट्रोक केअरचा भाग असलेल्या सर्वांचा सत्कार केला जातो.
डॉक्टर आनंद सोनी आणि डॉक्टर विशाल गायकवाड यांच्या दृढ इच्छाशक्तीनं संभाजीनगर येथील न्यूरोसायन्स केअर विभागानं हा उपक्रम हाती घेतलाय. याविषयी आयोजकांच्या वतीनं अधिक माहिती देण्यात आली. 29 ऑक्टोबर हा वर्ल्ड स्ट्रोक डे निमित्त साजरा केला जातो. तर दरवर्षी स्ट्रोकच्या अवेअरनेससाठी हा कार्यक्रम केला जातो. आज या वेळेला आपण स्ट्रोक सर्वायवर ही थीम केली आहे. ह्याच्यामध्ये जेव्हा पक्षघाताचे पेशंट किंवा पॅरालिसिसचे पेशंट जे सुरुवातीच्या 4.5 ते 6 तासामध्ये आलेले असतात, त्यांची आपण रक्तवाहिनीच्या मार्फत जेव्हा ती रक्तातली गुठळी काढतो, त्याच्यातनं ते चांगले झालेले अशा सगळ्या पेशंटचा आपण इथे सत्कार आयोजित केला होता. त्यापैकी 10 ते 12 विविध वयोगटाचे कमी ते कमी 16 वर्ष 17 वर्षापासून तर 70 वर्षापर्यंतचे सगळे पेशंट आहे आणि काही ज्यांची आपण रक्तवाहिनीची अँजिओप्लास्टी केली होती असे पण पेशंट आहे. तर न्यूरोलॉजी डिपार्टमेंट केअर सिग्मा हॉस्पिटल तर्फे मी डॉक्टर आनंद सोनी, डॉक्टर विशाल गायकवाड आणि आमची पूर्ण टीम आणि त्यांचा डॉक्टर गायकवाड मार्फत जे की कॅन्सर हॉस्पिटलचे सर्व आहे त्यांच्या मार्फत हा सत्कार करण्यात आला होता. आणि आता काही पेशंटचे फीडबॅक आपण घेतले. स्ट्रोक झाल्यानंतर लक्षणाला स्वनिदान करू नये. कुठल्याही गोष्टीसाठी अर्जंट डॉक्टरला भेटणं गरजेचं आहे आणि अशा हॉस्पिटलमध्ये की जिथे स्ट्रोकची पूर्ण टीम उपलब्ध आहे, ज्याच्याने स्ट्रोकचे फास्ट इलाज होऊ शकतात आणि ते आधुनिक उपचार उपलब्ध आहे, अशा ठिकाणी पटकन पोहोचलं पाहिजे आणि त्याची ट्रीटमेंट फास्ट केली पाहिजे. नंदलाल धूत हॉस्पिटलमध्ये मराठवाड्यात प्रथमच पूर्णतः स्वयंचलित रोबोट प्रणाली कार्यान्वित करण्यात आली असून त्याच्या माध्यमातून गुडघा प्रत्यारोपण, हिप रिप्लेसमेंट सारख्या शस्त्रक्रिया अचूकपणे केल्या जात आहेत. या रोबोटिक ऑर्थोपेडिक सर्जरी विषयी माहिती विभागाचे प्रमुख डॉक्टर उदय फुटे यांनी पत्रकार परिषदेत दिली. धूत रुग्णालयामध्ये आज हा मिसो या नावाचा हा जो अत्याधुनिक रोबो आहे हा कार्यान्वित झालेला आहे आणि हा सर्व लोकांना आम्हाला हे सांगायला अतिशय आनंद होतो आहे की हा मराठवाड्यातील सर्वप्रथम फुली ॲटोमॅटिक रोबो आहे. ह्याच्या साहाय्यानं रुग्णांना अतिशय योग्य प्रकारे प्रत्येक रुग्णाच्या गरजेनुसार त्या सांध्याचं डिझाईन करून त्याप्रमाणे हा नवीन कृत्रिम सांधा बसवला जातो आणि अचूकता आणि अतिशय व्यवस्थितपणे हा सांधा बसल्यामुळं पेशंटचं हॉस्पिटलमधला राहणीमानही कमी होऊन जातं आणि त्याचा खर्चही कमी होऊन जातो आणि ही सेवा अतिशय वाजवी दरात या रुग्णालयात उपलब्ध झालेली आहे. MIDC रेल्वे स्टेशन, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय घाटी आणि रोटरी क्लब तर्फे भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आलं. याबरोबरच कामगारांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर पार पडलं. याचा लाभ कामगार कर्मचारी यांनी घेतलाय. औरंगाबाद औद्योगिक वसाहत, MIDC रेल्वे स्टेशन, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय घाटी आणि रोटरी क्लब ऑफ औरंगाबाद इलाइट तर्फे रक्तदान व मोफत आरोग्य तपासणी घेण्यात आली. यावेळी भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आलं. याबरोबरच कामगारांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर पार पडलं. याचा लाभ कामगार कर्मचारी यांनी घेतला. या शिबिराचं आयोजन वरील संस्थातील कामगार कर्मचारी आणि इतर लाभधारकांसाठी करण्यात आलं होतं. यावेळी सर्वांचं शुगर, HB, थायरॉइड याची तपासणी करण्यात आली. याचा लाभ 125 लोकांनी घेतला. त्याचबरोबर बऱ्याच लोकांनी ब्लड डोनेशन केलं. यासाठी तरणजित सिंग बग्गा, मिलिंद सांगवीकर, राम पातुरकर, राजेंद्र सुसलादे, जगन्नाथ कोकाडे, अनुसूया घुंगरे, माधुरी सांगवीकर, डॉक्टर माधुरी जोशी, स्वाती स्मार्ट, अपर्णा कुलकर्णी, सुहास वैद्य, अशोक देवरे, भालचंद्र अत्रे, मंजू अत्रे, फणींद्र मुसळे यांनी परिश्रम घेतले. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस आज उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निघण्याआधी देवेंद्र फडणवीस यांचं घरी औक्षण करण्यात आलं. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. नागपूरच्या दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून उमेदवार असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करतायत. यावेळी जोरदार शक्तीप्रदर्शन करत संविधान चौकातून ते आपला नामांकन अर्ज भरण्यासाठी रॅली काढणार आहेत. त्यानंतर ते तहसील कार्यालयात जाऊन आपला अर्ज सादर करतील. याबाबत बोलताना हा विजयाचा शंखनाद असेल अशी प्रतिक्रिया देत फडणवीसांनी आपल्या विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. नागपूरच्या दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून उमेदवार असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. यावेळी जोरदार शक्तीप्रदर्शन करत संविधान चौकातून ते आपला नामांकन अर्ज भरण्यासाठी रॅली काढण्यात आली. त्यानंतर ते तहसील कार्यालयात जात आपला अर्ज दाखल केला. याबाबत बोलताना हा विजयाचा शंखनाद असेल अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली आहे. अभी ट्रेलर है, 3 और बाकी है, 3 और आने वाले हैं और ये 6 के 6 शेर आपके आशीर्वाद से मुंबई के विधानसभा में जाएंगे
आणि पुन्हा एकदा महायुतीचं सरकार, शिंदे साहेबांची शिवसेना, अजितदादांची आमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, आमचे मित्रपक्ष रिपाई असेल, वेगवेगळे आमचे मित्रपक्ष असतील, भारतीय जनता पार्टी, सगळे मिळून महाराष्ट्रामध्ये पुन्हा महायुतीचा झेंडा फडकवूया एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. शेवटी परत एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. महायुतीच्या घटक पक्षांचे नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पूर्व मतदारसंघातून तिसऱ्यांदा अतुल सावे यांनी दाखल केला विधानसभेचा उमेदवारी अर्ज. उद्योजिका पद्मा तापडिया यांच्या पुढाकारानं दिवाळीच्या काळात साड्या फराळ साहित्य वाटप करून 3000 कष्टकरी महिलांची दिवाळी होणार गोड उपक्रमास अयोध्येतील श्रीराम मंदिराचे कोषाध्यक्ष आचार्य गोविंद देवगिरीजी महाराज यांची सदिच्छा भेट. याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN.